राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। दादांच्या विमान अपघातासंदर्भात सीबीआय चौकशीच्या मागणीचं मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं, अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे। अजित पवारांचा अपघात 100% घातपात असल्याचं वारंवार रोहित पवार सांगत असतानाच आता राष्ट्रवादीचे नेतेही मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलेत। अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार आणि हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। याबाबत आता राष्ट्रवादी ही तपासाची मागणी करते। मात्र रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह उभे केले। पायलटची पार्श्वभूमी तपासण्याची मागणी रोहित पवार यांनी केली। पायलट, विमान कंपनी, हँडलिंग कंपनीवर संशय असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं। त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता राष्ट्रवादीनेही याबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली। तर उद्या मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या संदर्भात पत्र लिहिणार आहेत। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली। या संबंध प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केले की उद्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे राज्य सरकारच्याकडनं या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला जाईल। आणि आता बातमी येते अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भामध्ये। विमानातल्या दोन्ही रेकॉर्डरचं आगीमुळे नुकसान झाल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयानं दिली। दुसरीकडे 20 तास थांबा, खुलासा करेन असा इशारा रोहित पवारांनी दिला। ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून नाही, असं रोहित पवार म्हणाले। अजित पवारांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये AAIB अर्थात एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडनं चौकशी सुरू आहे। विमानातील दोन्ही रेकॉर्डर मधला डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। नागरी उड्डाण मंत्रालयाने या संदर्भात आज परिपत्रक जारी केलं। त्यामध्ये विमान अपघात चौकशीबाबत माहिती देण्यात आली आहे। एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती काय आहे ते आपण पाहूया। अजित पवारांच्या विमानामध्ये 2 रेकॉर्डर होते। दोन्ही फ्लाईट रेकॉर्डर बराच काळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात होते। बराच वेळ आगीमध्ये जळाल्यामुळे रेकॉर्डरचं नुकसान झालं। त्यापैकी L3 मधील डेटा मिळवण्यात ब्युरोला यश आलं आहे। हनीवेलद्वारे निर्मित कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVR याची तपासणी सुरू आहे। डेटा मिळवण्यासाठी विमान बनवलेल्या देशातल्या प्रतिनिधींकडनं माहिती मागवण्यात आली आहे। तपास ब्युरो सर्व तांत्रिक आणि प्रक्रियात्मक प्रोटोकॉलचं काटेकोरपणे पालन करते। ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकारण तापले। 20 तास थांबा, ब्लॅक बॉक्ससह सर्व विषयांवर बोलणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। या संदर्भात उद्या सकाळी 10:30 वाजता रोहित पवारांची पत्रकार परिषद असून या तपासामध्ये मिळालेला डेटा रोहित पवार समोर मांडणार आहे। तुम्हाला अजूनही शंका आहे का की हा घात आहे, अपघात नाही? अजून 10-12 तास तुम्ही थांबा, 10-12 तास नाही, अजून 20 तास तुम्ही थांबा। उद्या सकाळी 10:30 वाजता या बाबतीत आपण चर्चा त्या ठिकाणी करू। उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याच बरोबर इतर विषय हे 10:30 वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार। खरं म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स न घेता आम्ही उद्या 10:30 वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत। त्यामुळे रोहित पवार उद्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी खासगी गुप्तहेर यंत्रणेकडनं तपास सुरू आहे। मोठ्या बोईंग विमानाच्या अपघातावेळी सुद्धा न जळणारा ब्लॅक बॉक्स अजित पवारांच्या छोट्या विमान अपघातामध्ये कसा काय जळाला यावरून देखील शंका कुशंकांचं काहूर माजलंय। तर विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ दाल में कुछ काला आहे, अशी शंका वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल। पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्या समोर आम्ही आणू। घातपात, अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात, देशाभर झाली। अजित पवारांचा मृत्यू हा काही
अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काही निघत नाही याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ काला आहे. ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही. ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे, जळलाच आहे, मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल, या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का? रोहितमध्ये अस्वस्थता आहे का? तर अर्थातच आहे. आम्ही त्याचा तो काका होता हो. त्याच्यामुळे जर एखाद्या मुलाला वाटत असेल की ह्याच्यात काहीतरी अस्वस्थ करणार आहे आणि बऱ्याच लोकांचं तसं मत आहे, म्हणजे अमोल मिटकरींचं तसं मत आहे. मी वर्तमानपत्रातही वाचते, TV वरही बघते आणि त्याच्यामुळे तो धडपड करतोय रोहित त्याच्यासाठी आणि त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटते आणि साहजिक आहे. असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्यात काही गैर नाही. त्यांचा अपघात की घात याचा उलगडा हा झाला पाहिजे, परंतु प्रत्येक जणांनी आता ते जे काही चौकशा चालू आहेत वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा कालावधी हा निश्चित झाला पाहिजे. एक सगळ्यात महत्वाचं, धनंजय मुंडेंनी माझ्या नादी लागू नये, मुंडेंची 22 प्रकरणं माझ्याकडे आहेत असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. नागपूरहून आलेल्या महिलेनं आपल्याला गंभीर माहिती दिल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केलाय. आरोप करणारी महिला फडणवीसांची नातलग असल्याचं जरांगे म्हणाले. माझ्या नादी लागू नये, आणखीन तरी आमचे लोक घातपात करून पुन्हा उचकून देऊ नये त्यांनी, आणखीन तरी नादी लागू नये. तो एवढे मॅटर यायला लागलेत माझ्याकडं की भयानक. मी आणखीन हात घातला नाही, सावध होय. तो ही लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहिती. तो इतके मॅटर आले, तुला एकच सांगितलं मी, तुला हिच्यातूनच तू सावध होशील, तुला कळत असताना आता मी काय बोललो आज. रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती, तिचा नवरा सुद्धा मेलाय या टेन्शन पाहिजे याच्याचा. हे देवेंद्र फडणवीस साहेबाला माहीत नसन की तुमच्या पाहुण्याचं तुमच्या घरातलं नातं की इतकं भयान मॅटर आहे ते मला सांगितलेलं. कारण ती शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली नागपूर मॅडमची. हे देवेंद्र फडणवीसला माहीत सुद्धा नसन आणखीन की किती प्रचंड मोठी फसवणूक आपल्याच पाहुण्याची झाली, म्हणजे त्यांच्याच पाहुण्याची. मी सांगाल ना वेळ आल्यावर. मग मी फक्त त्याला संदेश दिलाय की तुझे मॅटर सुद्धा माझ्याकडे यायला लागलेत, तू आमच्याच लोकांना घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागला. परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव समोर येतंय. मृत महादेव मुंडेंच्या पत्नीने पुरवणी जबाबात वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव घेतलंय. वाल्मिक कराडचा मुलगा श्री गणेश कराडवर संशय असल्याचा जबाब ज्ञानेश्वरी मुंडेंनी नोंदवला आहे. SITकडे दिलेल्या जबाबामध्ये वाल्मिक कराडचा मुलगा कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेखही करण्यात आलाय. आमचा जे संशय होता वाल्मिक कराड आणि श्री गणेश वाल्मिक कराड याच्यावर की ह्यांना कशा, कारण ते प्लॉटची दोरी त्यांच्याकडेच होती. मग प्लॉट मार्फत मारले का, मग खंडणी मागत होते का, मग लूटमारीच्या ह्याच्यात मग गोट्या किती का फरार झाला. आम्ही असे प्रश्न पंकज कुमार सरांना विचारत गेलो. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत आहेत. खारगे समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवारांना सोडून 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. व्यवहारावर सही नसल्यामुळे पार्थ पवारांचा संबंध नाही असं सूत्रांकडनं कळतं. पुणे मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत आहेत. मुंढवा जमीन प्रकरणी खारगे समितीच्या अहवालामध्ये 2 अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलंय. या 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. मात्र पार्थ पवारांवर कारवाईची शिफारस करण्यात आलेली नाही. व्यवहारावर पार्थ पवारांची सही नसल्यानं कारवाईची शिफारस करण्यात आली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभेमध्ये या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे. एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही. त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे. जो भाजपबरोबर आहे तो स्वच्छ आहे. त्याने किती मोठा गुन्हा केला असेल त्याला कुठलीही सजा होणार नाही. समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने जे काही अहवाल आलेला असेल समिती त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल. अनेक वेळेस काय होतं कंपनीमध्ये की काही संचालकांना माहिती नसताना देखील काही संचालक त्या ठिकाणी व्यवहार करतात. त्याच्यामुळे कदाचित याच्यामध्ये त्यांचा संबंध नसा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आला असावा. आतापर्यंत अधिकृत रिपोर्ट आलेला नाही आणि त्याचा मी मेसेज आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा केला
आणि रिपोर्टमध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही. पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत. ही बातमी सरळ सरळ पेरली गेलेली आहे. त्याच्यात देवेंद्र फडणवीस पेरतायत का, तटकरे पेरतायत का, हे त्यांचं त्यांनी ठरवावं. आत्ताच्या घटकेला मी एवढं सांगू शकते की खारगे समिती असा रिपोर्ट देऊ शकत नाही. ज्या दिवशी ही कमिटीने नेमली त्याच दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही. ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे. सर्वांना म्हणजे राजकीय दृष्ट्या जे ज्यांना निर्दोष ठरवायचं आहे त्या सर्वांना निर्दोष ठरवून मोकळे होतील. काय केलंच नसेल तर क्लीन चिट त्यामुळेच दिली असेल म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस त्या ठिकाणी ते भूमिका देत होते. त्यामुळे मग ज्या ज्या लोकांनी आणि काही समाज सुधारकांनी जी पार्थवर टीका केली की अरे त्याला हे केलं ते केलं, मग अशा लोकांनी उद्या जाऊन मग पार्थची माफी मागायची का? पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं. त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला. आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो ईस्टवर वाट बघू. आणि आता बातमी येते राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांनी केलेल्या दाव्याची. विलिनीकरणाबद्दल माझ्याकडे मोबाईलभर पुरावे असल्याचा दावा रोहित पवारांनी केला. एनडीएमध्ये जायचं की बाहेर पडायचं हे ठरलं होतं असंही रोहित पवार म्हणालेत. आणि विलिनीकरणाच्या चर्चेसाठी दादा जयंत पाटलांच्या घरी भेटायचे, सीसीटीव्ही तपासा, बैठकांचं सत्य कळेल अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली आहे. विलिनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादीनं फुलस्टॉप देण्याची भूमिका घेतली असली तरी विलिनीकरणावर रोज नवनवे दावे केले जात आहेत. रोहित पवार यांनी विलिनीकरणाच्या बैठकीबद्दल मोबाईलभर पुरावे असल्याचं म्हटलंय. आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, आम्ही बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो. आमच्याकडे सगळे पुरावेत. आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओ पासून फार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत. पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही. आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच. त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्त्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, आम्हाला तिथं विरोध करतायत. विलिनीकरणाच्या चर्चेसाठी दादा जयंत पाटलांच्या घरी भेटायचे असा दावा देखील रोहित पवार यांनी केलाय. अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे. जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे. तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील. गेल्या 1.5 वर्षाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा, बघा, तुम्हाला कळेल दादा किती 13 वेळा भेटले का 14 वेळा भेटले. चर्चा तेच जास्त करतायत. खरं तर मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे. आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलिनीकरणाबद्दल बोलू नका. हा विषय संपलेला आहे. अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला दुजोरा देणाऱ्या दादांच्या नेत्यांचे सूर अचानक बदलल्याचं पाहायला मिळतं. जिरवाळ आणि खोसकर दोघांचे सूर वरिष्ठांच्या बैठकीनंतर बदलले. विलिनीकरणाच्या बाबतीत वक्तव्य करणारे झिरवाळ आणि खोसकर दोघांचेही सूर वरिष्ठांच्या बैठकीनंतर बदलले. विलिनीकरण व्हावं असं म्हणणारे झिरवाळ आणि खोसकर आता काय म्हणालेत ते बघा. शरद पवार गटाचं खूप मागे लागलंय की विलिनीकरण करावं किंवा दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. तर अशा परिस्थितीत काय आता तरी मला नाही वाटत का पवार साहेबांच्या गटाकडून विलिनीकरणाची कुठं फार चर्चा आहे असं, आणि इकडून तर अजिबातच नाहीये. त्याच्यामुळं त्याचा विषय येत नाही. तो विलिनीकरणाचा मुद्दा तुम्ही सर्वप्रथम मांडलेला होता. त्यानंतर अनेक आहेत ते प्रतिक्रिया या ठिकाणी उमटू लागल्या. अनेक आमदार आहेत त्यांना देखील असं वाटतं, असं देखील तुम्ही म्हटलेले होते. त्यांनी सांगितलं की ते कुटुंबात प्रश्न आहे, कुटुंबाचा विषय येतो, ते ठरवतील. आपण कोणी बोलणं बरं नाही, आपण बोलणं बरं नाही, त्यांचा कुटुंबातला प्रश्न येतो, निर्णय घेतील असं फक्त सांगितलं. काही दरम्यान कालच्या बैठकीत विलिनीकरणाची चर्चा झाली नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. विलिनीकरणाबाबत काही चर्चा झाली नाही. तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता. पक्ष संघटना, दादाने केलेलं काम, महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, तेच अव्याहतपणाने पुढे ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं, एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनीही माझा भाऊ राहिला नाही, दादांचे निर्णय दादांसोबत गेले असं म्हटलंय. तर चाकणकर यांनीही सुनेत्रा पवार विलिनीकरणावर निर्णय घेतील असं म्हटलंय. माझा भाऊच राहिला नाही.
आता दादाच नाही राहिला, क्या मायने रखता है? त्याचं दुःख, दादानी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न ही दादाबरोबरच गेली. आदरणीय सुनेत्रा वहिनी ह्या आता आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्याच्यामुळे विलिनीकरणाच्या संदर्भात आता इथून पुढे जो निर्णय होईल तो आदरणीय वहिनींच्या नेतृत्वात होईल. त्याच्यामध्ये वहिनींच्या नेतृत्वामध्ये आमचे पक्षश्रेष्ठी या संदर्भात निर्णय घेतील. जिरवाळांच्या मंत्रालयामधल्या केबिनमध्ये झालेल्या लाच प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडनं जिरवाळांना अभय मिळाले. राजीनामा धोक्यात आला नाही, फडणवीस निर्णय घेतील असं जिरवाळ म्हणाले. दरम्यान पक्षाची बदनामी होईल असं काम करू नका अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या. जिरवाळांच्या मंत्रालयामधल्या केबिनमध्ये झालेल्या लाच प्रकरणात जिरवाळांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडनं अभय मिळाले. जिरवाळांचा राजीनामा धोक्यात आला नाही, उलट माझ्या राजीनाम्याचा निर्णय फडणवीस घेतील असं जिरवाळ यांनी स्पष्ट केलं. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जिरवाळांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पक्ष बदनाम होईल असं काही करू नका, पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्या असे जिरवाळांचे कान टोचून नाराजी व्यक्त केली आहे. नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली. मुख्यमंत्री महोदय, शेवटी हे अधिकार काढणं, दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही. ऑफिसमधल्या घडलेल्या प्रकरणाची कल्पना नव्हती असं स्पष्टीकरण जिरवाळांनी दिलं आहे. हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती, परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय, अतिशय कलंक लावणारं असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय. आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे. त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. शनिवारी तत्वावर होते अन्न पुरवठा विभागाचे कारकून क्लर्क ते आपल्याकडे होते. आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे. मंत्र्यांकडे एसीबी जाणं धक्कादायक नाहीये का? मग ती तक्रार कोणी केली असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्री, करेक्ट? माननीय मुख्यमंत्री ज्या 6व्या माळ्यावर बसतात त्या 6व्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच 3ऱ्या 4थ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या विथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाहीये का? मग ही कंप्लेंट केली कोणी? माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. याचं कोणीतरी टिप ऑफ दिला ना. मग हा टिप ऑफ कोणी दिला? ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता. मग ह्यांना टिप ऑफ म्हणजे इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर हिज नोज. माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचंच ऑफिस तुम्ही सील करता. नरवळी जिरवळ यांनी विलिनीकरणाबद्दल सकारात्मक म्हणजे दादांची भूमिका काय ते तिथं उघड उघड न घाबरता ते बोलले म्हणून कदाचित हे जे काय झालं ते मुद्दामून काही वेगळी कॉन्स्पिरसी आहे का, त्यांना अडकवण्याची, त्यांना अडचणीत आणण्याची, त्यांना भीती घालायची